हॅलो गाईस, स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। आजचा ब्लॉग पण शेतातून सुरू करतोय, कारण शेतात सध्या कामं चालू आहे, त्याच्यामुळं ब्लॉग आज बी शेतातूनच चालवणार आहे। पण टेन्शन घेऊ नका, आपलं ब्लॉग तर कंटिन्यू येणार, काम किती बी असलं तरी। कारण आता आपल्याला थोडं यूट्यूबवरती रेग्युलर राहायचे। आपले 2000 सबस्क्रायबरला फक्त 300 सबस्क्रायबर बाकी गाईज, तर सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज, कारण तुमच्या सबस्क्राईबमुळंच आपण वर जाणार। प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला बघूया आज काय काम येते। सो गाईज, ही अशी गावासाठी चारी करायची आहे। हे आपण मजुरी इम्पोर्ट केले विदेशातून, बघू शकता तुम्ही। ते खंदा उभे त्याला मग नेसतच वाट नाही, वाढ वाढ काम करतानाच लावायचे, वाटलाच पोर काम करू राहिलो। हे अशी चारी वाडाची गाईच, आणि मग नंतर त्याच्यात पाणी सोडायचं आहे। तर बघू शकता तुम्ही, चारी कंप्लीट करू आपण आता। तर चला भेटू थोड्या टायमाने। फायनली चारी कंप्लीट झालेली आहे, बघू शकता तुम्ही। इथून तिथपर्यंत आम्ही चारी अशी ही वडलेली आहे, आणि इकडं पण हिडपर्यंत केलेली आहे। एवढे मोठाले आम्ही अशी ढीग चारी वडलेली आहे गाईच। आणि आता याच्यात पाणी सोडायचं आहे, हे गव्हाल पाणी लावण्यासाठी। अजून थोडं बाकी आहे गाईच, पण आता म्हणजे 90% कंप्लीट झालेली आहे, बघू शकता तुम्ही। तर चला 100% काम कंप्लीट करू, मग घरी बी जाणे। गहू आणायचे, गहू शिपणं लागतं वरून, ते गहू शिपू आणि चल भेटू थोड्या वेळाने गहू आल्यानंतर।